EPS 95 पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचे एक अपडेट आहे। EPS 95 पेन्शनधारकांसाठी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुढची रणनीती असणार आहे की संसद आणि विधेयक आहेत यांच्या घराजवळ आंदोलन केलं जाणार आहे आणि त्याचंच एक रणनीती किंवा त्याचंच एक पत्र तयार करण्यात आलेले आहे। कमांडर अशोक राऊत म्हणजेच NACचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा NACच्या सर्व टीमने ही जे पत्र आहे ते पत्र लेटर तयार करण्यात आलेलं आहे आणि या लेटरवरती पोलिसांची पोलीस प्रशासनाची साइन घेतली जाणार आहे आंदोलनाच्या परमिशनसाठी। आणि ते लेटर नेमकं काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना हे लेटर माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे हे लेटर नेमकं काय आहे पाहूयात। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, EPS नॅशनल ॲजिटेशन कमिटीकडून हे पत्र तयार करण्यात आलेलं आहे। हे पत्र EPS 95 पेन्शनधारकांसाठी हे पत्र आहे आणि EPS 95 पेन्शनधारकांचं जे पुढील संसदीय आंदोलन होणार आहे, मी तुम्हाला मगाच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की जे संसद आणि विधेयक यांच्या घरासमोर आंदोलन केलं जाणार आहे त्या संदर्भातील हे पत्र आहे आणि इथं दिनांक दिलेली आहे। त्या दिवशीची टाकली जाणार आहे। त्या दिवशी पोलीस प्रशासनाने त्यांना मान्यता दिलेली आहे आणि तर पोलीस स्टेशनचं जे पोलीस प्रशासन आहे त्या स्टेशनचं नाव टाकलं जाणार आहे। विषय काय आहे बघा, दिनांक 9/7/2026 ते 19/7/2026 मध्ये माननीय मंत्री संसद कार्यालय तसेच 3 दिवसीय सत्याग्रह अनशन प्रदर्शन की अनुमती देण्यासंदर्भात हे पत्र आहे। आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा, सादर है कि हमारा संगठन देश के औद्योगिक क्षेत्र से सेवानिवृत्त कर्मचारियों यानी कि EPS 95 योजना अंतर्गत 81 लाख वृद्ध EPS 95 पेंशनर्स के कल्याण के लिए राष्ट्रीय स्तर पर कार्य कर रहा है असं सुद्धा म्हटलेलं आहे। तसेच राष्ट्रीय संघर्ष समिति म्हणजेच NAC की केंद्रीय कार्यकारिणी की बैठक में लिए गए फैसलों के अनुसार राष्ट्रव्यापी कार्यक्रम अंतर्गत हमारी 4 सूत्रीय मांगों को मंजूरी करवाने के हेतु हम दिनांक ... म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं ते तिथं टाकणार आहे। दिनांक ... तक एक दिवसीय प्रदर्शन माननीय श्रीमती त्यांचं नाव सुद्धा येणार आहे असं हे पत्र तयार करण्यात आलेलं आहे। आता या पत्रावरती पोलीस प्रशासनाची जे सही शिक्का आहे तो म्हणजेच मान्यता घेतली जाणार आहे, तेव्हा इथे दिनांक टाकली जाणार आहे आणि त्यानंतर मग हे आंदोलन हे केलं जाणार आहे विधेयक आणि संसद आहे ते यांच्या घरासमोर। तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे, प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।